आत्मसात केलेले शरदचंद्रजी पवार नेते आहेत. हीच भूमिका जर त्यांनी 2 सप्टेंबरच्या JRच्या बाबतीत घेतली असती तरी मग आम्ही त्यांचं एकदम खूप चांगलं स्वागत केलं असतं. पण आता निवडणूक ऐका ना ऐकू दे, मला कंप्लीट करू द्या ना. बघा, शरदचंद्रजी पवार साहेबांनी निवडणुकांमध्ये आपला पक्ष डावलला जातो की काय म्हणून अशी भूमिका घेतली असेल. आम्ही कसं बरं 2 सप्टेंबर, अरे तुम्ही आम्हाला भीक देता का? अरे कायद्याने तुम्ही नाकारताय, त्यावेळी तुम्ही गप्प बसता आणि तुमच्या निवडणुकीत अडचण निर्माण होते म्हणून तुम्ही म्हणता की नाही नाही मी ओबीसीला तिकीट द्यायची आणि मग बंडखोर अपक्ष उभा राहिलो. काय करायचं? काय करायचं सांगा ना. इकडे तिकीट नाकारायचं आणि दुसरीकडे बंडखोर अपक्ष उभा राहिला किंवा अपोजिटच्या दुसऱ्या पक्षानं जर दुसरा उमेदवार दिला, काय करायचं? स्वतःच्या पक्षाचं आमचं म्हणणं तेच आहे, आम्हाला भीक नको आहे, आम्हाला हक्काचं मागतोय आम्ही. 2 सप्टेंबरचा ज्यावेळी पारित झाला त्या दिवशी शरद पवार कुठे गेले होते आणि त्यांच्यावर सोशल जस्टिस कुणाला कळतो का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कायम म्हणतात की मंडल आयोग पहिल्यांदा महाराष्ट्रात पवार साहेबांनी लागू केला. मग जर लागू केला जात असेल, जर ते सामाजिक न्यायासाठी ते जर क्रेडिट घेत असतील, मग 2 सप्टेंबरच्या JRला विरोध का नाही केला? भाजपचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे होते, एकनाथ शिंदेचे मंत्री उदय सामंत होते. सत्ताधाऱ्यांनी हा JR केला, तुम्ही विरोधकांवरती टीका करताय. तुम्ही सांगितलं, तुम्ही माझ्या मार्शाने विचारताय. मी त्या विखे पाटलांच्या, त्यामुळे आम्ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे ना. तिथं सुप्रिया सुळे त्यांच्या डोक्यावर हात फिरवायला पण होत्या. विखे पाटलांनी JR काढला. सर्व प्रस्थापित समाजातल्या नेत्यांनी ही ओबीसीची शिकार केलेली आहे, पक्षात सत्तेतल्या पण आणि विरोधी पक्षातल्या पण. आणि अजून पण ती पवारांनी पुढे आले, पवारांनी ठाम राहावं आणि पवारांच्या पक्षामधले जे आता पदाधिकारी कुणबीच्या दाखल्याने कार्यरत आहेत त्याबद्दल पण पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी, एवढं आमचं इथं म्हणणं आहे. याच्यामध्ये भाजपने पण करावे, फडणवीसांनी पण करावी, सर्वांनीच करावी. छापाई तुमचाच आणि काटाई तुमचाच असं नसतो. तुम्ही काय म्हणताय, पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, हे म्हणतात समाजाने वाट. अरे सगळ्यांनीच म्हणते आम्ही. ओबीसी समाज म्हणून येणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये तुमच्या 2 नेत्यांची भूमिका काय असणार? हे बघा, आमच्या 2 नेत्यांची भूमिका अशी आहे, जे पक्ष निवडणुकीला सामोरं जात आहेत त्या पक्षांनी मूळ ओबीसीला तिकीट द्या. जर मूळ ओबीसीला तिकीट नाही दिलं, मग ते दोन्ही शिंदे गट, दोन्ही शिवसेना गट असो किंवा दोन्ही राष्ट्रवादी असो, भाजप असो, काँग्रेस असो, कुठलाही पक्ष, काँग्रेस असो, आमचं साधी लाईन आहे. जे डावलतील त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात. आणि बघा, मी सांगतोय, बघा, जिथं डावललं गेलंय त्याचा उमेदवार आम्ही तिथं जाऊ, तिथं प्रचार सभा घेऊ, आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू की या माणसाला आपल्याला मतदान करायचं नाही, या माणसाला पण आपल्याला मतदान करायचंय. आम्ही आमचा न्यूसेन्स व्हॅल्यू दाखवून देणार. आम्ही न्यायालयात आम्ही दाद मागतोय, पण मतपेटी ही लोकशाही मधला उत्सव आहे ना, आम्ही तिथं मागणार. विधानसभा निवडणुकीची स्क्रिप्ट तुम्ही रट्टा मारताय डबल, हेच वाक्य तुमचं याच पत्रकार परिषदेत याच हॉलमध्ये होतं की जिथे ऐका ना, जिथं ओबीसी समाजाच्या विरोधात तिथं जाऊन सभा घेऊन उमेदवार काढणार, हे तुमचं वाक्य आहे विधानसभेच्या वेळेस. आम्ही सत्ताधाऱ्यांची बाजू घेतली होती, तुमच्या पुढे जाऊन सांगतो. मग आता आम्ही सगळ्यांच्या विरोधात घेतोय ना. विधानसभेच्या निवडणुकीला हे तुमचं वाक्य होतं, आता तुम्ही हेच वाक्य वापरताय, बरोबर आहे. प्रश्न असा आहे की